स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत पेपर 1 मधला युनिट 9. त्याच्यामध्ये मानव, पर्यावरण आणि विकास या युनिटवर आपण इम्पॉर्टंट असे पॉईंट या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर ते इम्पॉर्टंट पॉईंट्स तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी खूपच फायदेमंद असे होणार आहेत. तर तुम्ही कॉपी पेन घेऊन बसा, कारण की याच्यातले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण की ते एकदा तुम्ही एक्झामला जाताना जर वाचून जाणार तर तुमच्या लक्षात राहील. तुम्हाला जास्त कसलं जास्त स्टडी मटेरियल रीड करण्याची गरज नाही. तर इम्पॉर्टंट असे पॉईंट कव्हर केलेले आहेत आणि पिक्स सोबत घेतलेले आहेत. तर ते तुम्ही पिक्स बघितलेसुद्धा तरी तुम्हाला थेअरी आठवू शकते आणि थेअरीवर तुम्ही क्वेश्चन इझिली टॅकल करू शकतात. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पर्यावरण आणि विकास हा त्याच्यातला पहिला इम्पॉर्टंट पॉईंट. तर ह्याच्यामध्ये बघा, पर्यावरण आणि विकास हे दोन्ही अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत, बरोबर. तर पर्यावरण संरक्षण म्हणजे काय आहे, तर ते बघूया सर्वप्रथम. तर ह्याच्यामध्ये काय येतं बघा, प्राकृतिक संसाधने, जलवायू परिवर्तन आणि वन्यजीव जीवनाचे संरक्षण करणे. विकास म्हणजे लोकांचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी प्रयत्न करणे, बरोबर. विकास आणि पर्यावरण या दोघांची व्याख्या दिलेल्या आहेत. खूप सोप्या अशा पद्धतीच्या आहेत बघा. तर एकत्र हे सगळं घेतल्यावर काय असतं बघा, पर्यावरण आणि विकास यामध्ये योग्य असा तो संतुलन साधला जाऊ शकतो, ज्यामुळे समाजात आणि प्राकृतिक परिसरात संतुलित आणि सुसंगत वातावरण तयार होऊ शकते. तर बघा मित्रांनो, कोणत्याही क्षेत्राचा विकास हे प्रगतीचे काय असते लक्षण असते, बरोबर. पण मानवाने स्वतःची प्रगती करताना स्वतःच्या स्वार्थासाठी नैसर्गिक घटकांचा अनिर्बंध वापर, प्रचंड वृक्षतोड केली आहे, प्राणीहत्या केल्यामुळे प्रदूषण हे काही वाढतच चालले आहे. हे आपण नाकारू शकत नाही, बरोबर. तर याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून पर्यावरण विषयाचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. चला नेक्स्ट बघूया. तर बघा मित्रांनो, भारतातील पर्यावरण आंदोलने. पर्यावरण आंदोलने अशी आहेत, तर त्याच्यातले काही घेतले आहेत. तर त्याच्यात बघा, पहिलं आहे संघर्षात्मक प्रक्रिया. तुम्ही बाजूला पिक्चर बघू शकता, ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल. तर पर्यावरणाच्या संरक्षणाच्या लक्ष्यात साधारणतः माणसांचा संघर्ष केला जातो, बरोबर. ह्या प्रक्रियेमध्ये विभिन्न प्रकारात आंदोलनं, समर्थन, प्रदर्शन आणि अधिक कार्य शामिल असू शकतात. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे बघा, सामाजिक संघर्ष. तर हे बघा, पर्यावरणीय आंदोलनामध्ये सामाजिक संघर्ष कसा महत्त्वाचा भाग आहे. या आंदोलनामध्ये समाजाचे विभिन्न वर्ग, समुदाय आणि संस्थांचं समर्थन, सामाजिक चांगल्या क्रियांचा सहभाग असतो, बरोबर. ते सामाजिक संघर्ष झालं. आता बघा प्रदर्शन. तर प्रदर्शन हे एक प्रमुख प्रकार आहे याच्यातलं. तर ज्यात समाजातील माणसांना आपल्या मागे करता येतो. पर्यावरणीय प्रदर्शनामध्ये समुदाय, विद्यार्थी, औद्योगिक कर्मचारी, वाणिज्यिक निर्मिती आणि इतर संघटनांचे समर्थन आहे, बरोबर. बाजूला तुम्ही पिक्स बघू शकता, ह्यावरून तुम्हाला लक्षात येईल. नेक्स्ट बघा. तर नेक्स्ट बघा, तर भारतातील पर्यावरण आंदोलन ह्याच्यामधून फर्स्टमध्ये बघा, चिपको आंदोलन. ह्याच्याविषयी आपण माहिती घेऊया, बरोबर. तर चिपको आंदोलन बघा, हे साईडचं पिक्स बघा. आपण आधी चिपको आंदोलन बघणार आहोत. तर खरं तर भारतातील पर्यावरण आंदोलनांपैकी चिपको आंदोलन, अपिको आंदोलन, शांती घाटी, अरावली बचाव आंदोलन हे आहेत. तर बघा मित्रांनो, आता चिपको आंदोलन काय आहे ते सर्वप्रथम आपण बघूया. हिमालयाच्या नंदादेवी अभयारण्याच्या मुखाशी असलेल्या भाटिया जनतेने केलेले ते आंदोलन आहे. त्याला काय म्हणतात, चिपको आंदोलन, बरोबर. तर प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांनी उत्तराखंड राज्यातील रेनी येथे या आंदोलनाची सुरुवात केली. कोणी केलं, प्रसिद्ध पर्यावरणवादी कोण, येऊ शकतं तुम्हाला MCQ मध्ये बघा. सुंदरलाल बहुगुणा.
लक्षात ठेवायचं हे नाव तुम्ही. तर ह्यांनी काय केलं, उत्तराच्या राज्यातील रेनी येथे या आंदोलनाची त्यांनी सुरुवात केली, बरोबर. तसेच पर्यावरण तज्ज्ञ कोणते, चंडीप्रसाद भट यांनी सुद्धा अलकनंदा नदीच्या खोऱ्यात 1972ला चिपको आंदोलन सुरू केले होते. कोणी? पर्यावरण तज्ज्ञ कोण? चंडीप्रसाद भट ह्यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं. तर बघा, पर्यावरणाबरोबर शिक्षण, आरोग्य व रोजगार निर्मितीसाठी त्यांनी बछड गावात घडवलेली ही क्रांती प्रसिद्ध आहे. कोणत्या गावात? बछड. बछड या गावात त्यांनी क्रांती केली. कोणी? चंडीप्रसाद भट यांनी. कधी केली? 1972. तर असे हे पॉईंट्स लक्षात ठेवायचे, तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतं. तर गेल्या काही वर्षात हिमालयाच्या रांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने दरड कोसळण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली होती. तर या कोसळणाऱ्या दरडीमुळे अनेक ठिकाणी या हिमनद्यावर तात्पुरते बांध तयार होऊन त्यांचे प्रवाह खंडित होत आहेत. तर दुसरीकडे वाढत्या वैश्विक तापमानामुळे बर्फ वितळण्याचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही घटनांचा एकत्रित परिणाम स्वरूप हिमालयातील अनेक हिमनद्यांचे जागोजागी तलावात रूपांतर होत होते, बरोबर. त्यांचे आकार वाढल्याचे दिसून आले. मग परिणामी काय झालं, तर पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने ही स्थिती अशी अत्यंत घातक अशी झाली, बरोबर. वाढत्या पाण्याच्या दाबामुळे बांध फुटून वेळी अवेळी पूर येण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे नियोजनबद्ध सिंचन प्रकल्पांना धोका निर्माण झाला होता. चला आता नेक्स्ट बघूया आपण. चिपको आंदोलन. तर ह्याच्यामध्ये काय बघा, जे चिपको आंदोलन झालेलं ना, त्याच्या प्रेरणेतून दक्षिण भारतातील पालणी व निलगिरी क्षेत्रातील जंगल वाचवण्यासाठी केलेले आंदोलन होते. तर ह्यालाच कन्नड भाषेत चिपको या शब्दालाच अपिक्को आंदोलन असे म्हणतात, बरोबर. नेक्स्ट बघा, शांती घाटी. केरळमधील प्रस्तावित जलविद्युत योजनेविरुद्धचे आंदोलन आहे. काय? शांती घाटी, बरोबर. आता बघा, अरावली बचाव आंदोलन. आता हे काय आहे, तर राजस्थानमधील वन्य अभयारण्य व वाघ परियोजनेच्या संरक्षणासाठी केलेले आंदोलन आहे. तर ते काय आहे? अरावली बचाव आंदोलन. तर बघा, महाराष्ट्रातील राळेगण सिद्धी येथे समाजसेवक अण्णा हजारे यांनी जलसंवर्धनासाठी यशस्वी मोहीम राबवली आहे. तर राजस्थानमध्ये अलवर जिल्ह्यात राजेंद्र सिंह यांच्या तरुण भारत संघाने अशी मोहीम राबवून जनजागृती केली आहे. तर आग्र्यातील सुप्रसिद्ध ताजमहलाच्या संगमरवरी दगडावर प्रदूषणामुळे डाग पडण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळे काय झालं, तर मथुरा तेल शुद्धीकरण या कारखान्यावर कायदेशीर प्रतिबंध लावला गेला होता. तसं आहे हे अरावली बचाव आंदोलनाबद्दल. तर बघा, नेक्स्ट बघूया. हे तर सगळ्यांना नोन असा पार्ट आहे, हरितगृह, ग्रीन हाऊस. हे कशासंबंधी आहे, काय आहे, ह्याच्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती डिस्कस करून घेऊयात. तर बघा, या पिक्समध्ये तुम्हाला दिसतच असेल सगळं. तर बघा, हरितगृह ह्याच्यामध्ये मानव विकास आणि पर्यावरण विषयातील हरितगृह हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हरितगृह हा एक पर्यावरणीय प्रकल्प असून यात मानव विकास आणि पर्यावरण संबंधांचा माध्यम असतो. तर बघा, नीट काळजीपूर्वक ऐका. आता हरितगृह, थंड हवेच्या ठिकाणी हरितगृहाची रचना करतात. तर हरितगृहामध्ये बाहेरून त्याच्यामध्ये काय होतं बघा, हरितगृहामध्ये बाहेरून सूर्यकिरण येतात. त्यांच्या कमी लांबीमुळे ते जमिनीवर सरळ पोहोचतात. बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. आता बघा काय आहे, हरितगृहामध्ये ना काय होतं,
आता हा तुम्ही कन्सिडर करा, हा सूर्य आहे. तर हे सूर्यकिरण, जे सूर्यकिरण असतात ना, ते सरळ असे कमी लांबीमुळे, हे तुम्ही जमीन कन्सिडर करा, तर सरळ ते जमिनीवर येतात, बरोबर. तर ते त्यामुळे काय होतं, तर त्याचे परावर्तन होताना त्याचे रूपांतर दीर्घ दीर्घ अशा उष्णता लहरीमध्ये होतं. तर त्यामुळे हरितगृहाबाहेर पडत नाही. त्यामुळे हरितगृहामुळे हवेचे तापमान वाढते. जे लहरी बनतात ना, ते हरितगृहाबाहेर पडतच नाही. तर त्यामुळे काय होतं, हरितगृहाचं तापमान हे वाढेलच ना. आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा पिकांना फारसे तापमान मिळू शकते. सोलर कुकर हे त्या तत्त्वानुसार कार्य करते, बरोबर. तर आता बघा, लोकसंख्येत वाढ, अनियंत्रित औद्योगिकीकरण, वाहनांचा धूर इत्यादींमुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वातावरणाची उष्णता पकडून ठेवण्याची क्षमता वाढत आहे. तर हरितगृह परिणामामुळे अजून काय होतं बघा, हरितगृह परिणाम सूर्यकिरणाचे परिवर्तन होताना कार्बन डायऑक्साईड, बाष्प, ढग, प्रदूषित घटक, धूलिकण इत्यादीमुळे ते अडतात व वातावरणाच्या खालच्या थराचे तापमान हे वाढतं. तर या हरितगृह वायूमुळे काय होतं, हरितगृह वायूमुळे पृथ्वी ही उबदार राहते. सूर्यापासून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणांपासून आपले संरक्षण होते. तर पृथ्वीवरील जीवनसृष्टीचा उगम, विकास, वैविध्याचे रहस्य आहे, हा हरितगृह वायूचा सकारात्मक परिणाम आहे. काय आहे सकारात्मक परिणाम? सूर्यापासून येणाऱ्या इन्फ्रारेड किरणापासून आपले संरक्षण होते आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीचा उगम, विकास, वैविध्य याचे रहस्य आहे. आणि हा हरितगृह वायूचा कसा सकारात्मक असा परिणाम आहे. आता अजून आपण याच्यात काय सांगू शकतो? ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून पॉइंट्स सांगता येऊ शकतात, जसं की जे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री होती ना, मुंबई, तर बॉम्बे नॅचरल हिस्ट्री मुंबई ही भारतातील सर्वात जुनी व मोठी पर्यावरणवादी संस्था आहे. निसर्ग निरीक्षण, नैसर्गिक इतिहास, प्रदूषण नियंत्रण, समाज जागृती, संशोधन इत्यादी कार्य ही संस्था करते. इतकं जर लक्षात राहिलं तरी तुम्हाला कळेल की ग्रीन हाऊस याच्याबद्दल, हरितगृहाबद्दल तुम्हाला जे पण काही क्वेश्चन येतील ते तुम्हाला टायटल करता येतील. आणि अजून येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी या युनिटवरचे MCQ घेणार आहे, कारण की तुम्हाला म्हणून तुम्हाला सांगते की या थेअरी पार्टकडे तुम्ही नीट लक्ष द्या आणि येणारे जे MCQ आहेत ते तुम्ही हे चॅप्टर संपलं तर तिथे समजलं तर तुम्हाला ते MCQसुद्धा इझिली असे समजतील. चला नेक्स्ट बघूया. पर्यावरणीय समस्येचे प्रकार, बरोबर. तर पर्यावरणीय समस्येचे प्रकार 2 आहेत. निसर्गनिर्मित पर्यावरणीय समस्या, दुसरा आहे मानवनिर्मित पर्यावरण समस्या. तर ह्याच्यामध्ये बघा, पहिलं बघूया निसर्गनिर्मित पर्यावरणीय समस्या. तर ह्याच्यामध्ये बघा, निसर्गनिर्मित पर्यावरण समस्यामध्ये काय येतं आणि मानवनिर्मित पर्यावरण समस्यामध्ये काय येतं ते तुम्हाला समजेल. अशा सोप्या अशा 2-3 पॉईंट्स मी सांगणार आहे फक्त. निसर्गनिर्मित पर्यावरण समस्या आधी आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा, भूकंप, ज्वालामुखी, दुष्काळ, पूर, सौर डाग, वादळे, जैविक आपत्ती, हिमवादळे, उल्कापात इत्यादी निसर्गनिर्मित पर्यावरणीय समस्या आहेत. ह्या काय आहेत? या सगळ्या समस्या कशामध्ये मोडतात? निसर्गनिर्मित पर्यावरणीय समस्यामध्ये. तसेच
हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, भूप्रदूषण इत्यादी मानवनिर्मित पर्यावरणीय समस्या आहेत. हे तर सगळ्यांनाच नोंद आहे. हवा प्रदूषण, हवा प्रदूषण. दुसरं आहे ध्वनी प्रदूषण. पुढे आहे भूप्रदूषण. हे सगळे कशामुळे मोडतात? मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यांमध्ये मोडतात. तर मानवाच्या सभोवतालच्या पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांना काय म्हणतात? साधनसंपत्ती असे म्हणतात. बऱ्याच ठिकाणी तुम्ही आधीपासून स्कूल डेजमध्ये सुद्धा साधनसंपत्ती म्हणजे काय हे तुम्ही पर्यावरणामध्ये अभ्यासलं असणार. तर त्याच्यामध्ये बघा मानवाच्या सभोवतालच्या पर्यावरणातील जैविक व अजैविक घटकांना साधनसंपत्ती असे म्हणतात. त्यांच्या वापरामुळे गरजांची पूर्तता होते, बरोबर? तसेच तुम्हाला आता आता साधनसंपत्ती हा सब्जेक्ट निघालाच आहे, तर तुम्हाला 2-3 पॉईंट्स सांगून देते. तर बघा नैसर्गिक नैसर्गिक साधनसंपत्ती तर ह्याच्यामध्ये बघा काय आहे, नैसर्गिक संपत्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे नवीनीकरण योग्य साधनसंपत्ती आणि दुसरी आहे नवीनीकरण अयोग्य साधनसंपत्ती. योग्य आणि अयोग्य, बरोबर? तर बघा या साधनसंपत्तीचा तर आपण पहिलं बघूया. ह्याच्यामध्ये नवीनीकरण साधनसंपत्ती. तर ह्याच्यामध्ये बघा काय येतं, या साधनसंपत्तीचा एकदा वापर केल्यानंतर सुद्धा नैसर्गिक चक्राद्वारे अथवा मानवी प्रयत्नाद्वारे तिचे पुनर्निर्माण करता येतं. म्हणजे पुन्हा आपण क्रिएट करू शकतो. तर जसं की उदाहरणमध्ये आपण सांगू शकतो फ्रुट्स आहेत, फळे, बरोबर, भाजीपाला हे आपण परत निर्मित करू शकतो ना. तर हे याच्यामध्ये सोपे असे लक्षात राहतील अशी उदाहरणं आहे. वनसंपदा, बरोबर, हे याच्यामध्ये योग्य येतं. इथे योग्य साधनसंपत्ती, तर हे सगळे याच्यामध्ये मोडतं. ही झाली नवीनीकरण योग्य साधनसंपत्ती. तर आता दुसरं सांगायचं म्हटल्यास दुसरी आहे नवीनीकरण अयोग्य साधनसंपत्ती. तर ह्याच्यामध्ये बघा तर काय होतं, तर ह्याच्यामध्ये बघा या साधनसंपत्तीचा एकदा वापर केल्यानंतर ती कायमची नष्ट होऊन जाते. कायमची काय होते, ती नष्ट होते. म्हणजे तिला पुनर्नवीनीकरण करणे खूप अवघड होते. उदाहरण याच्यामध्ये द्यायचं म्हटल्यास तुम्हाला सगळ्यांना नोनच आहे. तुम्हाला ह्याच्यावरून कळलंच असेल, मी सांगितलं त्याच्यावरून कळलंच असेल की कोणतं असं आहे की जे नवीनीकरण अयोग्य साधनसंपत्ती आहे, जी कायमची नष्ट होते आणि तिला परत निर्माण करणे हे अवघडसुद्धा असते. त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो तांबे, दुसरा आहे खनिज धातू, खनिज तेल, नैसर्गिक वायू, बरोबर, हे सगळं याच्यामध्ये मोडतं. तर बघा काही साधनसंपत्तीचे पुनर्चक्रीकरण करता येते. उदाहरणार्थ लोह, तांबे इत्यादी धातू आणि एकदा वापरलेल्या लोखंडी, ॲल्युमिनियमच्या वस्तूपासून पुन्हा नवीन वस्तू बनवता येतात, बरोबर. तर ह्याचे तुम्हाला अजून साधनसंपत्तीचे आणखी 2 प्रकार पडू शकतात बघा. अक्षय साधनसंपत्ती, हे बघा हे आलंच असेल. अक्षय साधनसंपत्ती आणि दुसरं आहे क्षय साधनसंपत्ती. हे ह्याच्यावर हे इतकं इम्पॉर्टंट आहे ना, तुम्ही हे पॉईंट्स लिहूनच घ्या.
मी जे बोलते ते तुम्ही राईट डाऊन करून घ्या, कारण की खरंच खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मागच्या सेट एक्झाममध्ये ओल्ड जे PYQ क्वेश्चन पेपर आहेत ना, त्याच्यामध्ये अक्षय आणि श याच्यावर क्वेश्चन हे विचारले गेलेले आहेत. त्यामुळे यावेळेस काही सांगता येत नाही, विचारू पण शकतात. त्यामुळे बघा, आता अक्षय साधन संपत्ती काय आहे बघा, तर ह्या साधन संपत्तीचा एकदा वापर केल्यास ती कायमची नष्ट होत नाही. तिला काय म्हणतात, अक्षय साधन संपत्ती. उदाहरण याच्यामध्ये सांगायचं झाल्यास हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश हे याच्यामध्ये मोडतं. आणि क्षय साधन संपत्ती म्हणजे काय, ज्याचं साधन संपत्तीचा एकदा वापर केल्यास ती कायमची नष्ट होते. जसं की पेट्रोल उदाहरण म्हणून आपण देऊ शकतो, डिझेल आहे, रॉकेल हे नैसर्गिक वायू आहे, दगडी कोळसा इत्यादी क्षय साधन संपत्तीमध्ये येऊन जातं. चला नेक्स्ट बघूया. आता प्रदूषणाचे प्रकार. आता तर हा मुद्दा म्हणजे सगळ्यांना नोन खूप असा आहे, ह्याचा तर तुम्हाला अभ्यास करण्याची पण गरज नाही, कारण की तुम्ही बघूनच क्वेश्चन टॅटल करू शकता जर माहिती असेल तरी. तरी माहितीसाठी तुम्ही हे पॉईंट्स खूप शॉर्ट्समध्ये मी तुम्हाला लक्षात राहण्याकरता शॉर्ट नोट्स म्हणून तुम्ही ह्याचा यूज करू शकतात. आणि डीपमध्ये स्टडी करायचं असेल तर ह्याचं मटेरियल अवेलेबलसुद्धा आहे, खूप अवेलेबल आहे. तर बघा, प्रदूषणाचे प्रकार किती आहेत बघा. वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, माती प्रदूषण आहे, ध्वनी प्रदूषण आहे, तंत्रज्ञानी प्रदूषण आहे. तर बघा, आधी आपण बघूया वायू प्रदूषण. तर वायुमानावर प्रदूषण होण्याचे कारण अनेक आहेत, जसे की वाहन, उद्योग, धुमाकेदार कारखाने. त्याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो बघा, औद्योगिक कारखाने, स्वयंचलित वाहने यामधून बाहेर पडणारा धूर, इंधनांचे ज्वलन यामुळे हवेचे प्रदूषण होते, बरोबर. तर कारखान्यामधून हवेत फेकला जाणारा जो सल्फर डायऑक्साईड पावसाच्या पाण्यातून विरघळून सल्फ्युरिक ॲसिड तयार होते, त्यामुळे आम्लवर्षा होते, बरोबर. आम्लवर्षा कशामुळे होते, कारखान्यातून हवेत फेकला जाणारा जो सल्फर डायऑक्साईड असतो ना, तो काय होतो माहिती का, पावसाच्या पाण्यामध्ये आहे ना विरघळून जातो आणि त्यामुळे सल्फ्युरिक ॲसिड तयार होते. त्यामुळे काय होतं, आम्लवर्षा होतं, बरोबर. तर पृथ्वीच्या वातावरणात ओझोन वायूचा जो ओझोन वायू आहे O3, तर त्याचा थर सूर्यकिरणातील अतिनील किरणांची तीव्रता कमी करण्याचं कार्य ओझोनद्वारे होते, बरोबर. पण शीतगृह वातविलेप तुषार यामध्ये वापरल्या जाणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन या रसायनाची ओझोनबरोबर प्रक्रिया होऊन ओझोन पटलांचा क्षय होतो, बरोबर. तर त्यामुळे बघा, पृथ्वीवर येणाऱ्या अतिनील किरणांचं प्रमाण वाढते आणि त्वचेचा कर्करोग यासारखे आजार उद्भवतात. इतकं सगळं काही हवा प्रदूषण, वायू प्रदूषण यामुळे होतं. हरितगृह परिणामामुळे बघा, जमीन व पाण्याच्या पृष्ठतळाच्या तापमानात वाढ होऊन जाते. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी उबदार वातावरणाचे वनस्पती वाढण्याची कृत्रिम वातावरण निर्मिती करावी लागते. त्यासाठी असलेले काचेचे घर म्हणजे हरितगृह होय, बरोबर. आणि स्वयंचलित वाहनाच्या धुरातील हायड्रोकार्बन्स आणि कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सूक्ष्मकण यामुळे सुद्धा प्रदूषण हे होते. आता बघूया जलप्रदूषण. जलप्रदूषण होण्याची कारणे जलाशयातील अपिष्ट, कारखान्याच्या अपिष्ट, औषधे, औद्योगिक अपिष्ट आणि अन्य केमिकल्स आहेत. तर जलप्रदूषणमध्ये वॉटर पोल्युशन, हे वॉटर पोल्युशन आहे ना, तर ह्याच्यामध्ये कारखान्याची जे सांडपाणी, कचरा, हानिकारक जी रसायने असतात, ही पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होऊन जाते. तर त्याचप्रमाणे जहाजातून होणारी इंधन गळती, जलवाहतुकीमुळे सागराच्या पृष्ठभागावर तरंग निर्माण होतात. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा हा काय कमी होऊन जातो आणि जलचर प्राणी आणि वनस्पती यांना धोका निर्माण होतो. हे जलप्रदूषणमध्ये येतं. नेक्स्ट काय आहे, माती प्रदूषण. या प्रदूषणाचं कारण अनेक आहेत, जसे की वनस्पतीने वापरलेले केमिकल्स, कृषी कीटकनाशके आणि औषधे. ह्याच्यामध्ये बघा, 1991 साली पर्यावरण आणि वन विभागाने एका नवीन योजनेस सुरुवात केली.
पर्यावरण आणि मानवी आरोग्यास कमीत कमी धोकादायक असणाऱ्या उत्पादनास इको मार्क दिला जाईल असे योजनेत ठरवले गेले होते. तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स यांच्या मदतीने ही योजना राबवण्यात येत आहे. तर नेक्स्ट बघा, ध्वनी प्रदूषण. तर बघा, ध्वनी प्रदूषण होतं कारण उद्योग, वाहन आणि नगरपाळ्यातील उच्च शब्दांचे प्रदूषण याच्यामध्ये आहे. तर ध्वनी प्रदूषणमध्ये काय होतं, आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढवल्यास ध्वनी प्रदूषण होते. हे तर खूप सगळ्यांना तर हे माहीतच आहे, नोनच आहे. आवाजाची तीव्रता ठराविक मर्यादेपेक्षा वाढवली तर काय होतं, ध्वनी प्रदूषण होऊन जातं, बरोबर. तर आवाजाची तीव्रता ठरवण्यासाठी डेसिबल हे एकक वापरतात. आवाजाची तीव्रता ठरवण्यासाठी कोणते एकक आहे? डेसिबल, बरोबर. उच्च तीव्रतेच्या आवाजामुळे श्रवणशक्तीचा क्षय होणे, एकाग्रता कमी होणे यासारखे दुष्परिणाम होतात. सतत तीव्र ध्वनीच्या सानिध्याने रक्तदाब आणि आम्लपित्त होते. चला नेक्स्ट बघूया, अणुतंत्रज्ञानी प्रदूषण. या प्रदूषणाचे कारण अणू चालू केलेल्या कारखान्यातून अणुविस्फोट आणि नाभिकीय परीक्षणामुळे होतं. नेक्स्ट बघूया, पर्यावरण विषयक कायदे. तर बघा, पर्यावरण विषयक कायदे आहे त्याच्यामध्ये बघा, वायू प्रदूषण, वायुमंडळातील उत्सर्गाचे नियमन आणि वायू प्रदूषणाची कमी करण्याची प्रक्रिया, हे वायू प्रदूषण आहे. पर्यावरण विषयक आपण कायदे बघतोय. सेकंड आहे जल प्रदूषण. जल प्रदूषणाचे कायदे आणि नियमन जलाशयातील अपशिष्ट कारखान्यांचे उच्च वाढ आणि अन्य प्रदूषक स्रोतांचा कट्टा करतात. माती प्रदूषणमध्ये काय येतं, कृषी क्षेत्रातील औषधे, खत, इतर केमिकलचे नियमन आणि व्यवस्थापन हे होते. तर ह्याच्यामध्ये बघा, आपण अजून सांगू शकतो, मोटार वाहन कायदा 1939 व 1989, वाहनांमधून कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साईड इत्यादीच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्याच्या तरतुदी होत्या. हे कशामध्ये, मोटार वाहन कायदा 1939 व 1989 लक्षात ठेवायचं आहे. त्या वाहनांमधून कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन्स, नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन नियंत्रण ठेवण्याच्या तरतुदी केल्या होत्या. तर बघा मित्रांनो, आपण हे पहिलं नीट बघूया. वायू प्रदूषणमध्ये जे हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981, केंद्रीय आणि राज्यस्तरीय हवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची निर्मिती झाली होती आणि क्रमांकांची निर्मिती इत्यादी तरतुदी ह्याच्यामध्ये येतात. आता बघूया आपण जल प्रदूषणमध्ये. जल प्रदूषणमध्ये प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कधी झाला, 1974 मध्ये. प्रदूषण नियंत्रण, सांडपाणी, मैला नियंत्रणाशी संबंधित शिफारसी, केंद्र व राज्यस्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची निर्मिती, मंडळाचे प्रमाणके ठरविण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य देणे, त्वरित कार्यवाहीसाठी विशेष अधिकार देणे इत्यादी तरतुदी या जलप्रदूषण याच्यामध्ये होतात. आणि तिसरं बघा आहे माती प्रदूषण. तर ह्याच्यामध्ये बघा, तर ह्याच्यामध्ये वृक्ष तोडणी, वृक्षांच्या फांद्या तोडण्या, महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियमन 1975.
1975 तर महापालिका अधिकार क्षेत्रात वृक्ष प्राधिकरणाची स्थापना, नागरी विभागात वृक्षतोड, वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी लेखी परवानगी आवश्यक इत्यादी तरतुदी ह्याच्यामध्ये येतात. नेक्स्ट बघूया, प्राकृतिक संपदा संरक्षण. तर ह्याच्यामध्ये वनसंपदा, वन्यजीव आणि प्राकृतिक संपदा संरक्षणाच्या नियमनातील संरक्षण हे आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, धोकादायक घनकचरा, जैववैद्यकीय कचरा व पर्यावरणाच्या इतर घटकांच्या संरक्षणाची विविध अधिसूचना प्रस्तुत, सर्वसामान्य नागरिकांना दोषी कारखान्याविरुद्ध तक्रार दाखल करण्याचे अधिकार इत्यादी या तरतुदी केलेल्या आहेत. तर बघा आता ध्वनी प्रदूषण बघूया. ह्याच्यामध्ये काय आहे, तर ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण नियम 2000 ध्वनी प्रदूषणाचे मर्यादेचे उल्लंघन केल्यास 5 वर्षांची शिक्षेची तरतूद ह्याच्यामध्ये केलेली आहे. जलवायू बदल, तर ह्याच्यामध्ये बघा, जलवायू प्रदूषण याच्यामध्ये अधिनियम 1900 जलवायू बदलामध्ये जलवायू परिवर्तनाच्या नियमनातील मदत आणि संरक्षण, अपिष्ट प्रबंधन हे काय आहे, तर अपिष्ट प्रबंधन संरक्षण कायद्यांचा महत्त्वपूर्ण असा भाग आहे. त्यामुळे अपिष्ट प्रबंधनाचा उत्तम व्यवस्थापन ह्याच्यामध्ये होतो. आता बघा, हा सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे क्योटो करार. क्योटो प्रोटोकॉल. तर ह्याच्यामध्ये बघा, क्योटो प्रोटोकॉल हे एक आंतरराष्ट्रीय समझोता आहे ज्यामध्ये 1997 मध्ये जपानच्या क्योटो शहरात साईन केला गेला होता. या प्रोटोकॉलानुसार विकासशील आणि विकासाधीन देशांचे उत्सर्ग कमी करण्याची मान्यता दिली गेली आहे. तर बघा, तर ह्याच्यामध्ये क्योटो करार हे नेमकं काय आहे बघा, हरितगृह वायूमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणासाठी आणि पर्यावरणातील बदलावर नजर ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रातर्फे या संस्थेची स्थापना करण्यात आली. विकसित आणि विकसनशील देशांनी खालील कलमे मान्य केली आहेत, जसं की युरोपीय समुदायातील राष्ट्रांनी एकत्रित प्रयत्न करून 2012 पर्यंत हवेतील हरितगृह वायूंचे प्रमाण 8% कमी करावे, प्रदूषण नियंत्रणासाठी 1990 हे प्रमाणवर्ष मानावे आणि सध्याचे विकसित राष्ट्रांनी विकसनशील देशातील अपारंपरिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेली कार्बन क्रेडिट्स विकत घेऊन या देशाच्या विकासाला हातभार लावावा. तर ही कलमे मान्य केली होती. तर हे खूप इम्पॉर्टंट असं आहे, तर लक्ष द्यायचं, याच्यावरचे MCQ येतील. चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील. इम्पॉर्टंट असे पॉईंट्स मी घेऊन येईल, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघूनच तुम्ही ते पॉईंट्स नोट डाऊन करून घ्यायचे. तुमच्यासाठी खूप फायदेमंद असे आहेत.